काही युनिफॉर्म आपला आला 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 होता. परंतु तो आपला सबूत लागला गेला नाही. तरी पण आपण धाडसाने या निवडणूक उभी आहात. तर याच्या मागचं आपलं काय हेतू आहे? तर सर्वप्रथम सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र. मागच्या 7-8 महिन्यांपासून आपण जिथे आता सध्या उभे आहोत, ते सांगवी प्रभाग क्रमांक 3 मध्ये मी माझ्या कामाची सुरुवात केली. तर मी सांगवी प्रभागाचा विकास करण्याच्या अनुषंगाने मी कामाचा सुरुवात केलेली आहे. तर जेव्हा-केव्हा पण आपल्याला विकास करायचा असतो, तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सूक्ष्म अभ्यास असणे अतिशय गरजेचं असतं. आणि तो सूक्ष्म अभ्यास आम्ही केलेला आहे. तर टोटल 29 कॉलनीज आहेत. 29 कॉलनीजमध्ये कुठे काय अडचणी आहेत याचा सगळा पूर्णपणे आढावा आम्ही घेतलेला आहे. रस्ते, नाली, पाणी, पथदिवे, पिण्याचं पाणी असेल, अशा कोणत्याही प्रामुख्याने बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहेत त्याच्यामध्ये मला बऱ्याच साऱ्या अडचणी दिसल्या. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच प्रमाणात सुधारायच्या आहेत. काही प्रमाणात कामे झालेली आहेत, पण अजून बरीच सारी कामे बाकी आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही एक आढावा तयार केलेला आहे. तर तो आमचा अभ्यास झाला. त्याचबरोबर आपण जनतेकडून पण जनतेच्या माध्यमातून घेतलं पाहिजे. या अनुषंगाने आम्ही मिशन सर्वोत्तम सांगवी प्रभाग या अभियानाच्या अंतर्गत मी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सांगवी प्रभागातील जनतेच्या प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन एक प्रश्नावली तयार केली होती. त्या प्रश्नावलीच्या माध्यमातून मी त्यांच्याकडून उत्तरं लिहून घेतली, की तुमच्या प्रामुख्याने समस्या काय आहेत आणि अ, कसं असायला पाहिजे किंवा काय विकास असायला पाहिजे, हे आम्ही लिहून घेतलं. आम्ही केलेला अभ्यास आणि त्यांच्याकडून आलेलं, त्यांचं आम्ही एकत्रीकरण केलेलं आहे आणि त्याचा पूर्णपणे रोडमॅप तयार केलेला आहे. जसं की एक प्रभाग आला, की फक्त रस्ते, नाली, पाणी, ड्रेनेज लाईन, पिण्याचं पाणी, पथदिवे ह्या एवढ्याच समस्या नसून त्याच्या व्यतिरिक्त अंगणवाडी असतील, शाळा असतील, हॉस्पिटल असतील, मेडिकल असतील, अशा कोणत्याही प्रकारच्या सुविधा माझ्या प्रभागात आता सध्या उपलब्ध नाहीयेत. 1997 पासून नांदेड महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून माझा सांगवी प्रभाग हा नांदेड महानगरपालिकेमधलाच समाविष्ट भाग आहे. पण अजूनपर्यंत बऱ्याच साऱ्या अडचणी मला दिसून येतात आणि त्याच अडचणी आपण दूर करून विकासाच्या मार्गाने आपल्याला कसं घेऊन जाता येईल याच्यावरती आम्ही रोडमॅप तयार केलेला आहे. विरोधक म्हणतात, की आपल्याला राजकीय क्षेत्रामध्ये अनुभव कमी आहे हं, आणि त्या परिसरामध्ये ज्या काही समस्या आहेत, हं. त्या आपल्याकडून सुटण्याची शक्यता नाही. विरोधक म्हणतात. अच्छा. त्याबद्दल आपलं काय मत? मला असं वाटतं, की बरोबर आहे. मी कोणत्याही गोष्टींना जेव्हा असं विरोधक माझ्याकडे येऊन असं काही उत्तरं देत असतील, तर मी त्याला पॉझिटिव्ह वेने असं घेईन, की मी कुठेतरी कमी पडत आहे आणि आपण अजून मी ज्याप्रमाणे कामं करत आहेत, त्याच्यामध्ये अजून आपल्याला जोमाने कामं केली पाहिजेत. राजकीयाचा अनुभव जरी मला कमी असला, तरी पण मी राजकारण हे माझ्या लहानपणापासून माझ्या पप्पांच्या मार्गाने बघत आली आहे आणि लग्नाच्या नंतर मी माझ्या पतींच्या मार्गाने बघत आलेली आहे. त्यामुळं राजकारण कसं असतं किंवा काय केलं पाहिजे, जनतेसाठी आपण कसं केलं पाहिजे. राजकारण म्हणजे फक्त राजकारणच नसतं, तर 80% समाजकारण आणि 20% राजकारण करायला हवं. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लहानपणापासून बघत आलेली आहे आणि आता प्रामुख्याने मी कामाची सुरुवात केली आहे, ती म्हणजे मागच्या 8 महिन्यापासून. त्याच्यामुळे राजकीयाचा अनुभव जरी मला कमी असेल, तरी त्याला पॉझिटिव्ह वेने मी घेऊन जिथे-जिथे मला गरज वाटते, की अजून आपण त्याच्यावरती काम केलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये सुधरवून मी अजून चांगल्या प्रकारे कामं करण्याचा मी प्रयत्न करेन. आता आपल्याच प्रभागामध्ये अधिकृत उमेदवार आहेत आता आपल्याच पक्षाचे आणि हं, आपण अपक्ष आहात. तर बरोबर आहे. ते जी काही यंत्रणा आहे पक्षाची, तर त्या अधिकृत उमेदवाराच्या मागे असणार. आपल्याकडे उमेदवार यंत्रणा कशा प्रकारची आहे? सर्वात प्रथम तर मला माझ्या कामावरती विश्वास आहे. मी बरीच कामं केलेली आहेत, जनतेपर्यंत पोहोचलेली आहे. जनतेशी एक प्रकारचं माझं नातं ज्या प्रकारे निर्माण झालेलं आहे आणि जेव्हापासून मला अपक्षाचा फॉर्म मी भरला, तेव्हापासून ज्या प्रकारे मला जनतेचा पाठिंबा मिळालेला आहे, त्यामुळं मला माझ्या कामावर आणि माझ्या जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे. काही जण आपलेच आमदार साहेब आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याच पक्षाचे काही आपलं समर्थन करत आहेत आणि काही नकळतपणे किंवा अप्रत्यक्षरित्या आपल्याला विरोध दाखवत आहेत. तर याबद्दल आपलं काय मत? ज्यांच्या त्यांच्या प्रतिक्रिया असतात. ज्यांना जसं योग्य वाटतं त्याप्रकारे ते विरोध करत असतात. पण आम्ही एक शिवसैनिक आहोत आणि आपले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत आणि त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांतदादा शिंदे साहेब. त्याचबरोबर हेमंतभाऊ पाटील साहेब, आमदार बाबूरावजी कदम कोळीकर साहेब आणि आमदार बोंढारकर साहेब यांचा खंबीर पाठिंबा आम्हाला कायमच आमच्या सोबत आहे. कारण आम्ही एक शिवसैनिक आहोत. शिवसैनिक म्हणून आम्ही काम करतो आणि मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना आणि श्रीकांतदादांना आम्ही आमचे देव माणूस मानतो.
कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना सोडू शकत नाही. आज जरी माझ्या पक्षाचं चिन्ह माझ्या सोबत जरी नसलं, तरी पण त्यांचा खंबीर पाठिंबा आमच्या सोबत आहे. सध्या आता विद्यमान आमदार आहेत या पक्षप्रभाग या उत्तरचे विद्यमान आमदार आहेत, कल्याण कसं आहेत. आता तुम्हाला ते काय म्हणून विरोध करत आहेत? त्याचा अद्याप आमचा तर अशा कोणत्याही प्रकारचा वाद आमच्यामध्ये झालेला नाहीये. ते त्यांच्या त्यांच्या विचारांनुसार त्यांना जे योग्य वाटतं ते करत आहेत आणि आम्हाला जे चांगलं वाटतं, ज्या प्रकारे आपण कामं केलेलो आहोत, जनतेने मला पाठिंबा दिलेला आहे, की ताई तुम्ही आमच्यासाठी थांबलं पाहिजे. त्यामुळे जनतेचा विचार करून मी हा पाऊल उचललेला आहे. आता वरिष्ठ आता उद्या प्रचाराला येतील आपल्या नांदेड शहरामध्ये पक्षाच्या वतीने. तर त्या पक्षाच्या सभेला वरिष्ठ आल्यानंतर त्या पक्षातील वरिष्ठ मंडळी आहेत, उदाहरणार्थ मुख्यमंत्री साहेब येतील किंवा त्यांचे चिरंजीव खासदार शिंदे साहेब येतील आणि त्यांच्या सभेला आपण जाणार का नाही? अद्याप मला तर अशा काही सूचना आलेल्या नाहीयेत, की उपमुख्यमंत्री साहेब इकडे नांदेड दौऱ्यावरती येणार आहेत आणि त्यामुळे त्यावरती मी काही असा विचार केलेला नाही. बऱ्याच सर्व पक्षांची वरिष्ठ मंडळी जी आहे त्या सभा ठरलेल्या आहेत. मग आता एक सभा आपली पण असेल शिवसेनेच्या असेल, पण अद्याप मला अजून असा कुठलाही मेसेज माझ्यापर्यंत पोहोचलेला नाहीये, की ते येणार आहेत आणि त्यामुळे त्याच्यावरती मी काही विचार केलेला नाही. बरं आपण काही बोलवणार आहात का सभेसाठी साहेबांना? नाही, अजून सध्या तरी मी काय असा विचार केलेला नाहीये. कोण वरिष्ठ आता आपल्या सभेला एखादी सभा आपली आयोजित होणार आहे? आज सध्या तरी काही विचार केला नाहीये. ऐन मोमेंटला ठरू शकतो. सध्या तरी काही विचार केला नाही. सध्या मी तरी स्वतः प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन भेटी देत आहे. सगळ्यांना सांगत आहे. कारण आता चिन्ह बदललेलं आहे. पक्षाचं चिन्ह जरी सोबत नसलं, पाठिंबा असेल जरी सोबत, तरी चिन्ह बदललेलं आहे म्हणून ते चिन्ह मला सगळ्यांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने मी सगळ्यांच्या घरोघरी जाऊन मी माझं जे चिन्ह बदललेलं आहे, ते आहे छत्री. मी सगळ्यांना जाऊन सांगत आहे, की माझं चिन्ह आहे छत्री. तुम्ही या बटनावरती दाबून तुम्ही प्रचंड मतांनी, बहुमताने मला विजयी करा. आपण म्हणाला होता आपला अगदी जो आहे छाननीच्या शेवटच्या दिवशी आपण म्हणाला होता की मी माझ्या प्रभागामध्ये जाऊन मी अपक्ष लढवणार आहे. लढवू का नको हे मी माझ्या प्रभागाच्या जनतेला मी विचारणार आहे. विचारणार. तर त्यावर आपण विचारलं का आणि आपलं समाधान झाले? येस, येस, येस. मी विचारलं सुद्धा आणि हजारोंच्या संख्येने माझी जनता माझ्यावर पोचली सुद्धा आणि तेही सत्कारांचा हार घेऊन, ताई आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही आमच्यासाठी लढलं पाहिजे. आणि त्याच्यानंतरच मी तो निर्णय घेऊनच मी हा पुढचा पाऊल उचललेला आहे. आपल्याला ठाम विश्वास आहे त्यांच्यावरती की ठाम आपल्याला विश्वास. आपल्या बाजूनं पूर्णपणे विश्वास शेवटपर्यंत आहे. राहतील. शेवटपर्यंत राहते. मतदानाच्या रूपानं ते आपल्या बरोबर शेवटपर्यंत राहतील. अगदी राहते. ठाम आहे. तर आपण काय मतदारांना आव्हान काय? सध्या तरी मी माझ्या सांगली प्रभागातील सर्व मतदारांना एवढेच आवाहन करते, की येणाऱ्या 15 जानेवारी 2026 रोजी मतदान आहे. सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या काळामध्ये. तर आपण सर्वांनी मतदानाला जायचं आहे आणि त्याचबरोबर छत्री या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मताने मला विजयी करा.